दिनांक 27 फेब्रुवारी रोजी नाशिक जिल्ह्यातील भगूर या जन्मगावी सावरकर स्मारक येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आत्मार्पण स्मृती दिन साजरा करण्यात आला। आत्मार्पण स्मृती दिनानिमित्त नाशिक जिल्ह्यातील भगूर या जन्मगावी सावरकर स्मारक येथे पुरातत्व विभाग, विविध संस्था, संघटना, कारगिल युद्ध, माजी सैनिकांची संघटना, आदर्श सैनिक फाउंडेशनचे अपंग सैनिक नायक दीपचंद माजी नौसिंग दुबे, शालेय विद्यार्थी तसेच नागरिकांनी आदरांजली अर्पण केली आहे। भारतीय स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचा त्याग करून जीवनभर ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष करणाऱ्या सावरकरांची मातृभूमी प्रति तुझसाठी मरण ते जनन हीच निष्ठा होती। अष्टपैलू सावरकर उत्तम लेखक आणि कवी होते। मराठी भाषा शुद्धीसाठी प्रयत्न करणारे आणि समाजातील जातीभेद, अस्पृश्यता निवारणासाठी कार्य करणारे नेते होते। सावरकर आत्मार्पण दिनानिमित्त भगूर येथील सावरकर स्मारकामध्ये पुरातत्व विभागाच्या वतीने सोमनाथ बुराडी यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली। तर नाशिकमधील भोसला मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या बँड पथकाने मानवंदना दिली। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वचनांचे फलक हाती घेऊन आणि सावरकरांचा आणि भारत मातेचा जयघोष करत भारतीय जनताचे प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी यांच्या नेतृत्वाखाली अनेक सावरकर प्रेमी नाशिकमधील पाथर्डी फाटा येथील शिवस्मारक ते भगूर येथील सावरकर स्मारक येथे पदयात्रेने येऊन दाखल झाले होते। राष्ट्रभक्ती तुझे नाव सावरकर सावरकर, भारत माता की जय, वंदे मातरम मातरम मातरम, वंदे मातरम। देशभक्ती तुझे नाव सावरकर 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 सावरकर, देशभक्ती तुझे नाव सावरकर सावरकर, राष्ट्रभक्ती तुझे नाव सावरकर सावरकर। सावरकरांना आदरांजली व्यक्त करण्यासाठी चारुदत्त दीक्षित आणि सहकाऱ्यांनी सावरकरांच्या राष्ट्रभक्तीपर गीतांचा कार्यक्रम सादर केला। दिवसभर स्मारकामध्ये सावरकर प्रेमींची गर्दी पाहायला मिळाली। सगळ्या जुन्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी हे स्मारक होण्यापूर्वी कर्मभूमी म्हणून अभिनव भारत मंदिर नाशिकचं ते जन्मभूमी सावरकर भगूर पदयात्रेनं भारतीय जनता पार्टीचे सगळे प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी आलेला आहात। मी आपल्या सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद देईन। एबी न्यूज साठी प्रतिनिधी गणेश सदा फुले, भगूर।